डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। इव्हांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। IRGC संबंधित व्यक्तीवर हल्ल्याचा आरोप आहे। हल्ला करणारा व्यक्ती इराकचा नागरिक असल्याची ही माहिती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी केलाय। काही दिवसांपूर्वी एका प्रोग्राममध्ये ट्रम्प यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित असल्याचा आरोप असलेला इराकी नागरिक मोहम्मद अल सादी याला सध्या अटक झालेली आहे आणि 2020 मध्ये इराणी कमांडर कासिस सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचला गेला होता। आरोपीकडे इव्हांका ट्रम्प यांच्या फ्लोरिडा तिथल्या निवासस्थानाचा नकाशा आढळल्याचं सांगितलं आणि तुर्कस्तानमध्ये 15 मे रोजी आरोपीला अटक झालेली आहे। त्यानंतर अमेरिकेमध्ये आणण्यात आलं। युरोप आणि उत्तर अमेरिकेमधील अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे। दरम्यान इराण आणि अमेरिका तणाव वाढत असून संभाव्य लष्करी कारवाईच्या हालचालींना सुद्धा बराच वेग आलाय। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत। शिवाजी, आपण एक बातमी दाखवली होती काही दिवसांपूर्वी एका प्रोग्राममध्ये ट्रम्प यांच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यांच्या मुलीवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। अगदीच व्हाईट हाऊसच्या पत्रकारांना जेव्हा डिनर आयोजित करण्यात आलं होतं त्या दरम्यान त्या आसपास गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या आणि त्यानंतर आता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी इव्हांका ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आहे त्यांचा हत्येचा कट असणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। हा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा अधिकृत लष्करी दहशतवादी संघटनेच्या थेट संपर्कात होता अशी माहिती तपासात आलेली आहे। अटकेत असलेल्या दहशतवाद्याला इव्हांका ट्रम्प यांच्या हालचालीवर पाळत ठेवण्याचं आणि त्यांच्या सुरक्षेला भेदण्याचं विशेष प्रशिक्षण IRGC कडनं देण्यात आलं होतं अशी माहिती मिळते आहे। 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेने इराकमध्ये एक मोठा ड्रोन हल्ला केला होता। या हल्ल्यात इराणचा सर्वात शक्तिशाली लष्करी कमांडर कुड्स फोर्सचा प्रमुख कासिम सुलेमानी मारला गेला होता आणि याचा बदला म्हणून तो त्याचा गुरु मानत होता कासिम सुलेमानीला, म्हणून त्याने याच्या संदर्भामध्ये 6 वर्ष या सगळ्या हत्येला झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी ट्रम्प कुटुंबातील सदस्यांना लक्ष्य करण्याचा कट रचला गेल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिलेली आहे। यापूर्वी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती जीवघेणे हल्ले झाले होते। जेव्हा निवडणूक प्रचार सुरू होता तेव्हा पेनिसिल्व्हिया या ठिकाणी रॅली दरम्यान ट्रम्प यांच्यावरती गोळीबार झाला होता। अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था भेदण्यात आली होती। त्यांच्या कानापासून ती गोळी गेली आपल्याला माहिती आहे आणि या सगळ्या दरम्यान आता एक बाब समोर येते आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अनेक वेळा ट्रम्प यांच्या आसपासच्या घटना ज्या पाहिल्या अत्यंत कठीण म्हणून पाहिलं जातं। अशा परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था भेदणं कठीण असताना इव्हांका ट्रम्प यांच्यावरती टार्गेट करणं सोपं आहे, सॉफ्ट टार्गेट आहे। या दृष्टिकोनातून IRGCने म्हणजे इराणच्या संघटनांनी या संदर्भामध्ये इव्हांका ट्रम्प यांना टार्गेट केलं होतं अशी माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। बरोबर, आणि यावर कारवाई काय होते त्याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।